हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? होप मजेतच असाल. तर आजचा आपला ब्लॉग हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. म्हणजे आपण शिर्डीला चाललोय. तर आमचं शिर्डीचं प्लॅनिंग रात्रीपर्यंत कॅन्सलच झाला होता, पण सकाळी आमच्या गँगचा कॉल आला की आपण जाऊया म्हणून. तर आता सगळं फिक्स वगैरे झालंय आणि दुपारनंतर आम्ही निघणार आहोत. म्हणजे ती फ्रेंड्स आहेत ती कल्याणवर येणार आहेत. तर मग चला आपण भेटूया. मी आधी सर्व घरातली कामं वगैरे सर्व आवरून घेते आणि मग आपण भेटूयात. माझ्या वेळा भाकरी वगैरे झाल्या, चपात्या पण झाल्यात, भाजी वगैरे सगळं रेडी आहे. काय हो झालं का? कोणते कपडे घ्यायचे? बघू ते बघतो कोणतं घालायचं. तो व्हाईटवाला शर्ट घेता का? तोच वाईट पॅन्ट भेटत नाही ना त्याच्यावर. पटपट आवरा ते येतील आता. कितीच का गाणं सुने का? आरामी. आता मी रेडी वगैरे झालेली आहे, पॅकिंग पण डन, ऑल डन. आता मी निघतोय, भेटूया रस्त्यात. हो, रस्त्यावर पडल्यावर का भेटूया? यांचं चालूच राहणार. 3:30 वाजत आले आणि अजून आमचा निघायचा पत्ता नाही. म्हणजे काय झालं, आमच्या जोडले जे आमचे मित्र येणार आहेत ना, त्यांच्या गाडीची चावीच तुटली. काय करायचं आता? जाऊ दे, लावली ते रिपेअरला, येते थोड्या वेळात, निघू मग. पपी येऊ दे ना. तुझ्या पण घ्यायचे. चलो सब चला येतो, काळजी घ्या. चलो. हॅलो मित्रांनो, नमस्कार. आम्ही निघालो आता शिर्डीला. तुम्हाला प्रत्यक्षाने काय सांगितलं असेल पुढचं बाकीचं काय. आता आम्ही आमच्या टीमची वाट बघतो इथं साई बस्ता हॉटेलला. वाट बघतोय, ते आले का मग तुम्हाला भेटू त्यांच्याशी, मग आम्ही तसं निघू. आता कुठे आमची गँग जमा झालेली आहे आणि आता कुठे आमचा प्रवास स्टार्ट होतोय. ए देख, आता मी कसाऱ्या घाटात थांबलोय जरा नाश्ता करायला, कारण जेवण डायरेक्ट शिर्डीमध्ये गेल्यावरच करणार आहेत. मग थोडंफार काहीतरी खाऊन घेतो आणि मग डायरेक्ट शिर्डीमध्येच जेवण करू. आता आमची भजी वगैरे आलेली आहे, वडापाव यायची बाकी आहे. मला पण द्या. याची बाकी आहे. हो, वडापाव कॅन्सल. किरीश का भजी खाएगा? किरीश का भजी खाएगा. या गाईज, गरम गरम चहा प्यायला. हो हो, तो बोला आम्हालाच भेटलं, तुम्हाला कुठून देऊ? आज
तुम्हाला इथं नाही खेड्या कोणी द्यायचं तर तुम्हाला तिथं मुंबईला चॅलेंज आम्ही भेटला म्हणून नशीब तुमचं. हो नशीब वरचे आम्ही करणारच नाही अरे, तुम्हाला आम्ही भेटलो म्हणजे तुमचं नशीब झालं हो 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 लय बाता मारल्या मग काय खरी बात आहे ती. ना. आता पण देईल. तो dialogue, आम्ही आहेत म्हणून तुम्ही आहेत. आमच्या एवढं मुलं काय? तुम्ही आहे म्हणून टिकली. दुसऱ्या टिकली नसती. दुसऱ्या दिवशी दिली आहे. ती खरी खरी गोष्ट आहे ती तुम्हाला इथं टाइमपास करायचं का? आता इथं माल आहे मला सांगा तुझं इथं माल आहे गलत टाकून घे जाऊ दे. मालगाव राग आला ना इथं टाकून जाऊ तुम्हाला गाडीला चार्जर आहे ना हो. इथं पॉवर बँक घेऊ नो मॅटर पाहुण्या बघूया. ताजं आहेत ना तुमच्या अवतार इथं अशी घरातलं कुठला तुम्ही कुठला? प्लास्टिक वाडी. पुन्हा दो म्हणाले. झारखंडी. आमनावाडी बा. आमनावाडी आमनावाडी गिरवाडी मासे गावचा रातंदावाडी मला याने बोलवला तवा मालू ना आता मला काही येत नव्हतं आता हात दिली या सकाळपासून काय खाल्लं नाही येत वडापाव दिलं खायला आता कुठे मजा पण नाही आणि आता सांगा उद्या जेव्हा चढायचं अरे उद्या पाणी पण जायला मला लागला उद्या गुरुवार मग मग कसा जेव मग जेवत हो मग सकाळी जेवत हो त्या आवडेल येतो मला वाटतंय ना आपल्याला घरात जायला लागेल आवरा आवरा अजून आपल्याला लांब जायचे प्रतीक्षा ब्लॉग बंद कर चहा पिऊ दे संग शिर्डीला जायचं आहे अजून ना मी चहा पेरू शिर्डीला चाललोय सांग शिर्डीला चाललो मा सांग नको रातचे सकाळचे जाऊ कुठले तुम्ही मग एकलाच शेनगावचा चहा काही जास्तच गोड आहे नाही बरोबर आहे मला पटला मला बी बेस लागेल तुला नाही पटला सांग बुक गोड आहे नाही पटला मग दे पैसे मला द्यायचे पैसे का चलो गाईज निकलते कुठली आणली मग? असते नाही ना तीन आहे रे वाटाणा लय वाटाणा अच्छा मस्त वाटाणा 30 रुपये का वाटाणा लत्तीकवाडी में आवली निकली आता मार काशील आता मी घाटन देवीला उतरलोय देवीचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ आता आम्ही जस्ट घाटन देवीचे दर्शन वगैरे घेऊन निघालोय त्यांचे एक फ्रेंड येत आहेत त्यांना भेटू आणि डायरेक्टली कुठेच थांबणार नाही मेरे घर के आगे सरकार तेरा मंदिर बन जाए काहीच न जाता येईल का आता आई आता दे नाही बोल ना आतमध्ये इथं ना तुला देतो ना आम्ही बसलो नाही इकडे बाहेर अजून थंडी वाजते आम्ही आता पोहोचलो शिर्डीमध्ये तर कोपऱ्याच्या आणि मात्र जेवायला बसलोय जेवण वगैरे करू
आणि मग रूम बघू. आता मी जेवण वगैरे घेतो. आधी वाढूनच घेतलाय. भूक कसली एवढी वाजलेली लागली, 1 वाजून गेला. चलो खाना खाते फिर मिलते. हॅलो गाईज, जस्ट आता आम्हाला रूम भेटलेली आहे. खूप शोधली, 2 वाजता रूम भेटली आम्हाला. आणि आमचा बेड काय अँटिक आहे. 30 बस असल्यामुळे सर्व रूम पॅक आहेत. त्यामुळे 800 रुपयाच्या रूमचे आम्ही 5000 दिलेले. हा 800 रुपयाच्या रूमचे 5. हिला कोणी 1000ला पण नाही घेणार. नाही असं कसं आहे म्हणजे? किती दिले आपण 5000. ते पण रोकडा. मी एकटाच आहे, मी 400 देणार आहे. बाकी जे उरलेले पण ते बघून घेते. चलो तो अब हम सोते मिलते कल. 20 रुपये ज्यूस आहे, तो घरी घेतलाय, तो भावला पलंगात ठेवलाय. ब्लॉक करायला माझ्या नवऱ्यावरला पण लाईन मारायला लागली. 40 गावाला वाटायला झालं मी घरात एक.